शंकराची मिली बायको सावध वा पटकन देवी कशी तयार झाली सांगतो आणि पुढे आंतररंगातली सांगतो. पहिल्यांदा बाह्य रंगाची नंतर आंतररंगाची. कारण कुटाभंग हा बाह्य रंगाचा नाही. कोणत्या रंगाचा आहे? आंतररंगाचा आहे. बोलत जा. शंकराची मिली बायको ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही काय नाही, शोकसभा नाही, काय नाही काय नाही. पठ्ठ्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर कोणाचं भजन करतो? रामाचं. आणि रावण कोणचं भजन करतो? शंकराचं. गडी भाजनात गुतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. हा गुतला भाजणार वर माणसंच जाईना. वरची मंडळीने मिटिंग घेतली, खालून माणसं वर काय येईना, काय प्रॉब्लेम काय झाला? हे म्हणले मारणारा गुतलाय भाजणार. बरं वरची मंडळीनं गाठलंय, वर लय लफडेत महाराज. इंद्र पडली भगात चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वर लय कुठाने. हा मग यांनी सांगितलं शंकराला बायको करून द्या. हे म्हणले बायको करून देता येईल भाऊ, पण शंकराला उठवाया कोण जाईल? गडी ध्यानात आहे. जर गेला तो अजून गावात आला नाही, त्याचा नंबरच लागला समजायचा. हे ब्रह्मदेव आणि विष्णू आले शंकराकडे. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपले काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघड्या डोळे आमचा होत्या गेम. हा मग यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरले बा? नवरदेव का पाया जोगाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहिला नदीव, फिरायला नंदीव. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत याला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो, तो आता 100ला झाला, नाही तर 35च होता बाई. हे म्हणले नवरी पाहिजे जबाबदारी आम्ही. महिला मंडळ जेवढे जेवढे देवीचे अवतार होतील त्या अवतारामध्ये भगवान शंकर हाच पती राहील. तिनं वर मागून घ्यायला. ती हिमालयाच्या पोटी जन्माला आली तरी तेच, आणि राजा दक्षच्या पोटी आली तरी तेच. पण या पठ्ठ्यान डोळेच उघडले नाही. राजा दक्षानं पोरगी द्यायचं ठरवलं होतंच. पूर्वी असं होतं महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं ज्याला गुड्डी गेली काय. गुड्डी गेली. तिची आई म्हणली गुड्डी नाही तशी दिसती. मग आपली गुड्डी कालपासून कुठे? मग आपलीच असं. आता काय ना, आता माणसानी वागण्याच्या धर्माच्या बिरमाच्या गोष्टी पार सोडून दिल्या. त्याला काय राहिलं? देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला. माझाटून गेली माणसं मारा. मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणली. त्याचा बाप पिसळलेला होता. फार भांबावली माणसं. हो हो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. हो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. काय सांगत पुरीनं तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे महाराज. 15 वर्षापूर्वीचा काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल शेळ्यान बकरन भात लावणं का शेती करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. काय प्रगती झाली महाराज, विचार करा बारीक. 15 वर्षाची मुलगी फक्त चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढंच होतं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी आमदार आहे. आजची मुलगी खासदार आहे. आजची मुलगी महापौर आहे. आणि याला 2च माणसांची पुण्य आहे. एक सरकारनं अधिकार दिले आणि दोन आईबापांनी मुली शिकवल्या. नाही तर कोण शिकवत होतं? पुरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या कचऱ्याच्या गाठाच्या धबधब्यात. लई चांगले दिवस आहे. अजून काळ पार बदलणार. हा चला थोडं पुढं. बायको पाहायचं ठरलं. बायको ठरली बी कोण? पार्वती. पण बायको पाहायला 4 गोष्टी पाहावं लागतं. बरोबर घ्या लिहून. ते मी सांगू का? 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच वर होईल. त्यानं लोखंड टापावलं नागपुडीत घातलं. काय
बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. लक्ष लिहून घ्या. बायकोच्या बायको कशी असावी पण आता मी सावळा आहे पण नाक वा वा. मग बोलता बोलता माणसं म्हणते का नाही तिला माझ्या नळावं याला काय, तिला माझ्याकडे साखर उसणी मागायला काय. नाकाला नाही किंमत आहे. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. सावळी बायको असावी कधी. ज्याची बायको सावळी संसारच खास. यांना काय आखली आहे. भोरी दिसली गालात असली झालं की गेली निघून. ती आयला निघाला दिंडी तिने करी आला आमच्या बोखांडी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट महिला मंडळ जे त्या आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच लगेच पाय पाय सुरुवात केली म्हणत पप्पाचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही काय म्हणते. शंकर नवरदेव झाले नीट ऐका. शंकर नवरदेव झाले पण नवरदेव डोळेच उघडी ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. शंकर राहिले एकटे. शंकरानं उघडले डोळे वरडच नाही. राजा दक्षिण 13% पतसंस्था काढली. मंडप बिंडप टाकला. डीजे बिजे लावला. बुंदी बिंदी जेवण बिवण केलं सगळं. नवरदेवान डोळे उघडले वराड नाही. त्याने दिली आरुळी. ते गाड्याला बुथलंय आवडत त्या. मग हे फाशी घेईल प्रेम भंग होईल गाडीनं उडवेल बॉक्साबॉक्सीत मरेल. फुल ट्रक भरली वराडाची आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. अख्खं वराड भूतच. मग शंकर भूतांना म्हणले तुम्ही मागे जा माझे लग्न नाही होणार. का माणूसच जगणार नाही म्हणजे. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. मग लग्नात नाचायची भूतांची अवलाद आहे महाराज. मग काही नाचताना असं करतात पा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वरवावळायची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या पीप घेऊन आली पाण्याचं. दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिने गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळून जागेवर मेली. आरडली सुद्धा नाही. त्याच लुगड्यावर गेली. वरवाळणीचं लुगडं घेऊ नये आणि लागलं ना लग्न शंकराचं. या शुभ्र वस्त्रारुता या मीनावर दंडवंदित करा. या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती शंकराचं लग्न लागलं आणि नवरी नवरदेवाच्या घरी गेली. बापानं यज्ञ मांडला आणि बापाच्या यज्ञात नवऱ्याचा अपमान. पार्वतीने टाकली अग्नीत उडी. पार्वतीच्या शरीर जळालं. शंकराने घेऊन जाताना त्याचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. त्यातली 3.5 महाराष्ट्रात. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी.
हे देवीची 3.5 पीठं. मग तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, नांदगाव सदोची सगळ्या देव्या एकच. नीट झक मारा. ही महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्यापसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही.